नमस्कार, मी अमन श्रीराम भीमसन 24 मराठी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील 16,000 लोकसंख्या असलेल्या पाटणबोरी या गावासाठी प्राथमिक आरोग्य बांधकाम होऊन 1 वर्षापेक्षा जास्त काळ लोटूनही प्रशासनाला अद्यापपर्यंत उद्घाटनासाठी वेळ न मिळाल्यामुळे मागील 3 वर्षापासून स्थानिक आणि परिसरातील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। बातमी बघूयात विस्ताराने। यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील ग्रामपंचायत जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर असलेल्या महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या व जवळपास 16,000 लोकसंख्या असलेल्या व 35 ते 40 खेडी लागून असलेल्या या गावासाठी प्राथमिक आरोग्य बांधकाम होऊन 1 वर्षापेक्षाही जास्त काळ लोटूनही प्रशासनाला अद्यापपर्यंत उद्घाटनासाठी वेळ न मिळाल्यामुळे मागील 3 वर्षापासून स्थानिक आणि परिसरातील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। एकीकडे जिल्ह्यातील 15 आरोग्य केंद्र मॉडेल होणार आहेत, त्यामध्ये अत्याधुनिक ऑपरेशन फिल्टर लेबर रूम हॉल वॉर्ड फर्निचर सह संपूर्ण दवाखान्याची दुरुस्ती एकंदरीत खाजगी दवाखान्यासारख्या सोयीसुविधा मिळणार आहे। यातही पाटणबोरी गावात समावेश नाही। दवाखान्याची इमारत बांधकाम होऊनही 13 महिन्याच्या काळानंतर प्रशासनाच्या दरगाईमुळे सर्वसामान्यांना लहान सहान बिमारीसाठी आदिलाबाद तेलंगणा अथवा यवतमाळ जावे लागते। बांधकामामुळे दवाखान्याचे कामकाज अगदी लहान इमारतीत सुरू आहे, तिथे कर्मचारी सुद्धा पूर्णत बसू शकत नाही। तिथे ते कर्मचारी जनतेला आरोग्य सेवा काय देत असेल याचाही अद्याप प्रशासनाला कधी प्रश्न पडला नाही। काय अशी चर्चा जनतेतून दिसून येत आहे। कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बाळंतपण लहान मोठ्या बिमाऱ्यावरील उपचार अपघातग्रस्तांना मिळणारे प्रथमोपचार हे पूर्णतः बंद असून नामधारी आरोग्य केंद्र सुरू आहे। हे प्राथमिक आरोग्य केंद्र जनतेच्या उपयोगी आणायचे नसेल तर केवळ ठेकेदार आणि अधिकारी यांच्या स्वार्थासाठी हे बांधकाम केले काय, असाही प्रश्न जनता विचारत आहे। एवढे या भागातील लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहे काय, असाही प्रश्न जनतेला पडलेला आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे काम वाढणार म्हणून तर उद्घाटन होऊ देत नाही काय, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहे। वरिष्ठांनी व तसेच जनप्रतिनिधी या अत्यावश्यक बाबीकडे आवर्जून लक्ष देणे गरजेचे दिसून येत आहे। अशाच ताज्या घडामोडीसाठी आजच सबस्क्राईब करा भीमसन 24 मराठी न्यूज। धन्यवाद।